साहेब, शक्तीपीठ महामार्गाला आज मोठा विरोध झालाय, मोठ्या संख्येने शेतकरी देखील या ठिकाणी आले। शक्तीपीठ महामार्ग जो आहे या महामार्गामध्ये जरी 27,000 एकर जमीन जाणार असं म्हटलं झाले, जवळपास आमच्या म्हणण्याप्रमाणे 40,000 एकर जमीन ही 40,000 हेक्टर जमीन ही जाणार आहे। आणि कोल्हापूर असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, अगदी लातूर उस्मानाबादसुद्धा जी सुपीक जमीन आहे, पिकाऊ जमीन आहे, ती जमीन या महामार्गाला जाणार आहे। वास्तविक पाहता या महामार्गाची गरजच नाही, कारण हा महामार्ग कोल्हापूर, सोलापूर, नागपूर हा जो महामार्ग आहे, राष्ट्रीय महामार्ग आहे, त्याला बरोबर समांतर असाच हा महामार्ग आहे। काही ठिकाणी 2 रस्त्यामध्ये 22 किलोमीटरचं अंतर येतं, काही ठिकाणी 3 किलोमीटरचं अंतर येतं, अशा पद्धतीनं ह्या महामार्गाची रचना आहे। आणि राष्ट्रीय महामार्ग जो आहे आता सध्याचा कोल्हापूर नागपूर, त्याला हजारो कोटी रुपये खर्च करूनसुद्धा त्याचा टोल नीट वसूल होत नाही आहे, म्हणजे आर्थिकदृष्ट्या तो आता तोट्याचा आहे। सांगली जिल्ह्यातला जो एक टोल आहे शिरडोनचा, त्यावर 40 लाख दररोज टोल वसूल व्हायला पाहिजे होता, पण त्या ठिकाणी केवळ 8 लाख इतकाच टोल वसूल होतो। मग सध्याचा अस्तित्वात असणारा रस्ता जो फायदेशीर ठरत नाही आहे, मग नवीन रस्ता करण्याची गरजच काय? याच्यातून आर्थिक प्राप्ती करायची आहे का कुणाला? आमचा विकासाला विरोध नाही, लक्षात ठेवा, पण सर्वसामान्य अल्पभूधारक शेतकऱ्यांचा देशेतोडीला लावून एकतर त्यांचा मोबदला 40% आणलेला आहे, समृद्धीला मिळाला त्याच्या केवळ 40% मोबदला मिळणार आहे, आणि दुसऱ्या बाजूला त्याला भूमिहीन करायचं आणि ठेकेदार पोसायचे, राजकीय नेते पोसायचं, हे धंदे आता या महाराष्ट्रामध्ये चालणार नाहीत। म्हणून 12च्या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मतपेटीतून आपलं मत व्यक्त केलेलं आहे। अधिक विषयाची परीक्षा करू नका, नाहीतर विधानसभेला सुद्धा दणका बसल्याशिवाय राहणार नाही। खरं तर अनेक मात्र यावेळी MSP जाहीर करायला वेळ झाला आहे, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं हजारो कोटींचं नुकसान जे आहे ते या ठिकाणी होणार आहे यावर्षी। खरं तर जून महिन्याच्या आधी, म्हणजे खरीपाच्या आधी, किमान खरीप पिकाचं तरी हमीभाव जाहीर करायला पाहिजे, परंतु या सरकारला अजूनही शेतकऱ्याकडं लक्ष द्यायला वेळ नाही, हे दुर्दैवाची गोष्ट आहे। कारण एकूण बाजारभाव आणि हमीभाव याचा अंदाज घेऊन शेतकरी आपल्या पिकाचं नियोजन करत असतो। जर तुम्ही शेतकऱ्याला हमीभावाबद्दल काही माहितीच देणार नसाल, तर मग शेतकऱ्यांना मग अंदाजानं जुगार खेळायचा का? तेव्हा सरकारनं सगळे बाकीचे कामं बाजूला ठेवावेत आणि भरीव असा हमीभाव जाहीर करावा, आणि हे सरकार वेळोवेळी करत नाही, म्हणून आपल्याला मग बाहेरच्या देशातून डाळ आयात करावी लागते, खाद्यतेल आयात करावं लागतं। जर भरभक्कम चांगल्या पद्धतीचा हमीभाव जर सरकारनं जाहीर केला तर हा देश खाद्यतेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ शकतो, डाळीच्या बाबतीत सुद्धा स्वयंपूर्ण होऊ शकतो। साहेब, राजू शेट्टी हे शेतकऱ्यांच्यासाठी नाही तर खासदारकीसाठी आंदोलन करत होते, असा आरोप सदाभाऊंनी केलेला आहे। एकेकाळचे सहकारी तुमचे आरोप करतायत। खासदार होणं हा काय गुन्हा नाही आहे, हे काय वाईट नाही आहे। सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी खासदार व्हायचं असतं। हो, मी पुन्हा 4 वेळा प्रयत्न केला, 2 वेळा यशस्वी झालो, आणि पुन्हा मी प्रयत्न करत राहणार आहे, कारण मला जनसामान्यांचे प्रश्न संसदेमध्ये मांडायचे आहेत। ज्या संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं त्या ठिकाणी माझ्यासारख्यानं जायची महत्त्वाकांक्षा बाळगली तर गैर काय? बरं, मी कडकनाथसारखे घोटाळे करून जात नाही, कुणाचे पाय चाटून जात नाही, मी स्वतःच्या हिमतीवर शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून, सामान्य माणसाचा विश्वास संपादन करून जाण्याचा प्रयत्न करतो आहे। ज्यांना वाईट वाटतं त्यांनी प्रयत्न करावा, लोक ठरवतील कुणाला पाठवायचे ते।